नमस्ते सगळ्यांना, एम जी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर आज मी नाश्ता बनवते, बन डोसा। त्याच्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे। इथे रवा घेतलेला आहे, याच्यामध्ये टाकते रवा। हे बघा, एवढं एक वाटी मी दही घेतलेलं आहे, रव्यामध्ये टाकायचं आपल्याला। एक वाटी याच्यामध्ये रव्यामध्ये पाणी टाकते, मस्त असं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालेला आहे, आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। या मिश्रणामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढी साखर टाकायची आहे। असं बारीक वाटून घेतलेलं आहे। भांड्यात एक मी काढून घेते। टाकायला भाज्या घेतलेल्या आहेत, थोड्या थोडंसं गाजर घेतले किसून, कांदा बारीक चिरलेला आहे, बारीक चिरलेला टोमॅटो आहे, एकच मिरची बारीक चिरून घेतली, थोडंसं बीटरूट किसून घेतलेलं आहे आणि एवढी कोथिंबीर घेतलेली आहे। तर गॅसवरती मी पॅन ठेवलेलं आहे, आपल्याला थोड्या वेळ फ्राय करून घ्यायचे। गॅसवर मी पॅन ठेवलेलं आहे, पॅन गरम झाले, तेल टाकते, थोडंसं तेल टाकूया, थोडीशी राई टाकूया, जिरं टाकूया, कांदा टाकूया, कांदा, गाजर, मिरची, टोमॅटो आणि बीट। तर बघा, 1-2 मिनिटासाठी ते फ्राय करून घ्यायचं आहे। फ्राय झालेलं आहे, काढून घेते मी। बघा, हे भाज्या आपल्याला टाकून घ्यायचे, त्याच्यामध्ये मिश्रणामध्ये टाकून घेते मी। त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते, चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला। मिक्स करून घेऊया। इनो टाकते, लगेच हलवून घ्यायचं। गॅसवरती तवा ठेवलेला आहे, तवा गरम झालाय, थोडंसं तेलाचं हे करूया, ब्रशने तेल लावून घेऊया, अगदी थोडंसं टाकून घेऊया। वरून जरा ब्रशने तेल हे करूया, शिंपडूया जरा जरा, पलटी करून घेऊया। पलटी करून घेऊया। दोन्ही साईडने आपली छान भाजून घेतलेले आहे, किती छान झाले। काढून घेते मी आता। सकाळच्या नाश्त्यासाठी आपला मिनी डोसा तयार झालेला आहे, खूप छान लागतो। लहान मुलं बीट आणि गाजर खात नाही, पण याच्यामध्ये बीट, गाजर, कांदा, कोथिंबीर, मिरची असं टाकून खूप छान होतात आणि लागतातही छान। त्याच्याबरोबर ही शेंगदाण्याची चटणी केलेली आहे, दही आणि शेंगदाण्याची चटणी केलेली आहे, खूप छान लागतं। एकदा करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।